हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सीनंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर वजन कसं कमी करायचं. खूप साऱ्या जणींचे खूप साऱ्या DM येत होते मला की ताई तुम्ही कसं इतक्या लवकर वजन कमी केलं वगैरे. सो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. या टॉपिकवर मी ऑलरेडी रील बनवलेले आहेत माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीनंतरचे. ते तर तुम्ही पाहिलेच असतील. आत्ता एक डिटेलमध्ये या टॉपिकवर बोलूयात. शॉर्टकटमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला. खूप इझी आहे वजन कमी करणं. अजिबात काही रॉकेट सायन्स नाही आहे यामध्ये. तुमचं वजन आपोआपच कमी होईल, पण तुम्ही फक्त त्याचा स्ट्रेस घेत असाल असं मला वाटतंय. म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. चालू करूयात. अ, तर शनाई झोपलेला आहे म्हणून मी पटापट बोलते आणि थोड्याच वेळात लगेच हे संपवणार आहे. सो वजन कमी करण्यासाठी बेसिकली तुम्हाला 3 गोष्टी फॉलो करायच्यात. खूप इम्पॉर्टंट, फक्त 3 गोष्टी. या 3 गोष्टी तुम्ही केल्यात ना, तर तुमचं वजन आपोआप कमी होईल. पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचं डाएट. असं डाएट घ्या ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असेल आणि कार्ब्स कमी करा. जितकं जास्त प्रोटीन तुम्ही खाल तितकी तुमची रिकव्हरी पण होणार आहे आणि प्लस तुमचं वजन देखील कमी होणार आहे. त्याच्यामुळे प्रोटीनवाले पदार्थ जसं की अंडं आणि म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी अंडं, चिकन आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी पनीर. याच्यापेक्षा सुद्धा बाकीचे सोर्सेस आहेत प्रोटीनचे, बट या 2 गोष्टीमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं. सो हे पदार्थ तर नक्की एक ॲड करा दिवसाला. सो दिवसातून यातला एक तरी पदार्थ तुम्हाला खायलाच हवा. तर तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता राहणार नाही. बाकीचे जे नॉर्मल जेवण आहे ते तुम्ही जेवू शकता. त्याच्यामध्ये पण कार्ब्स कमी करा. जसं की चपाती वगैरे कमी खा. बट त्याच्या जागी तुम्ही भाकरी खाऊ शकता. ती तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगसाठी सुद्धा हेल्प करेल आणि प्लस तुमचं वजन कमी करण्यासाठी सुद्धा. प्लस त्यामध्ये सलाड ॲड करा आणि जर तुम्ही गोड पदार्थ खूप जास्त खात असाल, ते थोडेसे कमी करा. पूर्ण बंद करा असं मी अजिबातच नाही सांगणार. ऑब्व्हियसली प्रत्येकाला क्रेव्हिंग होते खाण्याची आणि स्पेशली जेव्हा आपण ब्रेस्टफीडिंगवरती असतो ना, ब्रेस्टफीडिंग जर्नीवर, तेव्हा तर खूप जास्त भूक लागते आणि खूप जास्त क्रेव्हिंग होते गोड खाण्याची. मला तर होते. बट माझं कसं आहे, मी एक गोष्ट फॉलो करते. ती म्हणजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही करायचा. आपल्याला जी गोष्ट आवडते, जो पदार्थ आवडतोय तो खायचा, बट लिमिटमध्ये. त्याचं जर तुम्ही ओव्हर केलंत, की म्हणजे दिवसातून खूप सारे ऑइली पदार्थ, खूप सारे गोड पदार्थ असं खाल्लत दिवसाच्या प्रत्येक डाएटमध्ये, तर ते नाही चालणार. दिवसातून एक गोड पदार्थ, जर तुम्हाला ऑइली खायचं तर कधीतरी 2 दिवसातून एकदा खाल्लं, 3-4 दिवसातून एकदा खाल्लं तर इनफ आहे. बट तुम्ही कंटिन्यू खात असाल आणि जास्त क्वांटिटीमध्ये खात असाल, तर ते अजिबात चांगलं नाही. सो ते तुम्हाला बंद करायचं आहे. सो हे झालं डाएटबद्दल. आता दुसरी गोष्ट, ती म्हणजे अजवाईन, म्हणजे ओवा, बडीशेपचं पाणी. ओवा, बडीशेप आणि जिरं याचं पाणी जर तुम्ही डेली तुमच्या लाईफमध्ये पिलत ना, सकाळी सकाळी किंवा सकाळच्या वेळी, पहिल्या सकाळच्या 2-3 तासामध्ये कधीही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही पिऊ शकता. डिलिव्हरीनंतर पहिले 40 दिवस तरी मी ते सकाळी 8 म्हणजे जेव्हा पण मी उठते तेव्हापासून जवळपास 12 पर्यंत तेच पाणी पियायचे. खूप सारं बनवून ठेवायचे माझे मिस्टर, आय मीन अमोल, खूप सारे बनवून ठेवायचे आणि मी ते थोडं करून ते पियायचे. बट जर तुम्हाला ते इतकं जात नसेल, तर तुम्ही फक्त सकाळच्या वेळी पिलत 1 ग्लास तरीही चालेल आणि बाकी टाईम तुम्ही नॉर्मल पाणी पिऊ शकता. बट तुम्हाला पाणी खूप जास्त पियायचं आहे. प्लस अजवाईन प्लस ओवा आणि बडीशेपचं पाणी हे डेली पियायचंच आहे. आता ते कसं बनवायचं त्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या Instagram पेजवर शेअर केली आहे. तुम्ही तिथे पाहू शकता. नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक जरूर देते. सो ते पाणी तुम्हाला पियायचं आहे. त्याने ब्लोटिंग कमी होतं. त्याने तुम्ही जे पण खाता ते डायजेस्ट होतं. प्लस त्याने ब्रेस्टफीडिंगसाठी सुद्धा हेल्प होते बिकॉज त्याने मिल्क फ्लो वाढतो आणि अजून बरेच त्याचे फायदे आहेत. त्यामुळे ते खूप मॅजिकल ड्रिंक आहे. तर ते नक्की पिया आणि ते तुम्ही कंटिन्यू पण चालू ठेवू शकता. म्हणजे तुम्ही प्रेग्नंटच असाल म्हणून म्हणजे पोस्टपार्टम फेजमध्येच असाल म्हणूनच पिण्याची गरज नाही आहे. ते तुम्ही असंही पिऊ शकता जर तुमचं वजन कमी करायचं आहे तुम्हाला. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे ब्रेस्टफीडिंग. ब्रेस्टफीडिंग हे आपलं वजन खूप जास्त कमी करतं. कारण जेव्हा आपण बाळाला ब्रेस्टफीड करतो ना, तेव्हा आपल्या खूप साऱ्या कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे वजन हळू कमी व्हायला मदत होते. तुम्हाला ब्रेस्टफीडिंग हे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही करू शकता तोपर्यंत. जवळपास पहिले 2 वर्ष तर करायलाच हवं. त्याच्यानंतर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर, जर नसेल तर बंद करू शकता. तुम्ही ऑब्झर्व्ह कराल जसं-जसं तुमची पोस्टपार्टम जर्नी पुढे जाते. पहिले 1 महिना, 2 महिने, 3 महिने तुमचं वजन हळू कमी होतंय. का? कारण तुम्ही बाळाला कंटिन्यू ब्रेस्टफीड करताय. जितकं जास्त ब्रेस्टफीड करणार, तितकं जास्त वजन कमी होतं. हे मी माझं स्वतःचं पाहिलंय.
बिकॉज माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये माझं वजन जवळपास 15 किलोपर्यंत वाढलं होतं. म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी माझं वजन 46 वगैरे होतं पहिल्या प्रेग्नन्सीला आणि 9व्या महिन्यात माझं वजन 62 झालं होतं आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पण सेम माझं वजन जवळपास 47 का 48 होतं आणि ते 63च्या आसपास गेलं होतं माझी डिलिव्हरी होईपर्यंत. माझी डिलिव्हरी पूर्ण 9 महिने पण कंप्लीट झाले नव्हते. त्याच्या आधीच झाली आहे सेकंड. सो तोपर्यंत 63 कंप्लीट झालं होतं. सो तुम्ही विचार करू शकता ते इतकं आत्ता माझं वजन जवळपास 52 आहे. सो इतकं मी कमी केलंय या एक 7-8 महिन्यातच. माझं तर खूपच कमी झालं म्हणजे मला वाटतं 6 महिन्यातच कमी झालं असेल. आता उलटी मी अजून बारीक व्हायला लागले असं मला वाटते. मला अजून ते वाढवायचं आहे. कारण इतकी पण बारीक मला मी नको आहे. सो म्हणून मी सांगते, की वजन कमी करण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात ना, तर तुमचं वजन लगेच कमी होईल. आणि वजन कमी करण्यासाठी ना अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते, की तुमचं स्ट्रेस. तुम्हाला स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, की आमचं छोटं बाळ आहे आणि तुम्ही काय सांगता स्ट्रेस नका घेऊ. खूप सारा स्ट्रेस आहे. आय नो स्ट्रेस आहे. मला पण आहे. माझं पण छोटं बेबी आहे. बट हॅपी राहण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वेळ बाळासोबत स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. काहीतरी तुमच्या आवडीचं त्यातून पण करण्याचा प्रयत्न करा. मूव्ही बघा, काही करा. जेणेकरून स्ट्रेस राहणार नाही. कारण स्ट्रेससुद्धा तुमचं वजन वाढवतं. ते कमी नाही करत. म्हणून स्ट्रेस घ्यायचा नाही. ना अ, वजन वाढतंय, वजन कसं कमी करणार याचा सुद्धा स्ट्रेस नाही घ्यायचा. पोट कसं कमी करायचं याचा सुद्धा नाही घ्यायचा आणि इतर गोष्टींचा थोडाफार येणारच, बट इग्नोर करायचं, इग्नोर करायचं. हे जर तुम्ही केलंत ना, तर तुमचं वजन आपोआप कमी होईल. सो या होत्या सर्व गोष्टी ज्या मी माझं वजन कमी करण्यासाठी फॉलो केल्या होत्या. त्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. जर तुम्हाला या सगळ्या आवडल्या असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल, पोट कसं कमी करायचं याची इन्फॉर्मेशन हवी असेल, तर मला कॉमेंट करून सांगा. जर जास्त कमेंट आल्या तर मी नक्कीच त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.